बघा, ताशी 90 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 575 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी एका 600 मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल? प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणिला वेग सूत्रासोबत 5/18 गुणिला का घ्यायचे संबंधीच विस्तृत विवेचन. जर हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. आता अंतर म्हणजे लांबी. लेकरांनो लक्ष द्या, अंतर म्हणजेच काय तर लांबी. अंतर ह्या भागामध्ये प्रश्नामध्ये दर्शवलेल्या लांब्या, जसं की रेल्वेची इथं बोगद्याची दर्शवली. ही रेल्वे आणि बोगद्याची लांबी इथं अधिक स्वरूपात 575 अधिक बोगद्याची लांबी 600. ह्या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. प्रश्नामध्ये वेळ काढायची म्हणून वेळ हा शब्द असाच. आता या गाडीचा वेग 90 किलोमीटर प्रति तास सर, आणि याला सोबत गुणिला 5/18. हा भाग 5 न गेला सर, आणि ही बेरीज 6 आणि 5 1175 समोर वेळ गुणिला. आता हा गुणाकार इथंच करा किंवा एक पायरी वाढवा, छेदस्थानी काहीच नाही उरलं सर. 1175 बराबर वेळ सोबत गुणिला 5 25. 1175 कड येताना 25 भागीला स्वरूपात मांडावेच लागतात. त्याचं कारण काय सर? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणिला असेल तर भागीला मांडावी लागते. ह्या काही ठळक गोष्टी. आणि हा भाग जातो 47 न. इतक्या लवकर कसं तुम्हाला उमगलं सर? 47 सेकंद हे या प्रश्नाचं उत्तर. दिवसभरामध्ये बरेच लेकर प्रश्न विचारतात. प्रस्तुत गणितासंबंधीचं मनन चिंतन मंथन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते. त्या कारणान्वये 90 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी 575 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 600 मीटर लांबीच्या बोगद्यास किती वेळात ओलांडेल? 47 सेकंदात ओलांडेल. हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.